तर तुम्ही लोकांनी तर पाहिलं असेल आपले इंटरव्ह्यू. ह्याच्या अगोदर प्राप्तीने आमचे इंटरव्ह्यूज घेतलेले आणि बाकी आमच्या सगळ्या स्टुडंट्सना इंट्रोड्यूस करत होती ती. तर आता मी ही संधी घेतो की मी प्राप्तीला इंट्रोड्यूस करतो. इथे प्राप्ती रेडकर ही आमची सेलिब्रिटी ॲज वेल एज एक सेलिब्रिटी शिवाय आपण जर बघितलं गेलं तर ही आपली एक प्रॉपर कराटे प्लेयर, प्रॉपर किक बॉक्सिंग प्लेयर. ॲज अन स्पोर्ट्स पर्सन शी इज रिप्रेझेंटिंग अस. सो लेट्स वेलकम प्राप्ती रेडकर. ओके प्राप्ती, तर गेल्या 1-1.5 वर्षामध्ये तर तू आपल्या शूट मध्ये बिझी होती. सगळ्यांना जसं माहिती असेल ही काव्यांजली मालिकात एका लीड रोल मध्ये होती. तर त्या सिरियलचा आताच नुकते गेल्या महिन्यातच कन्क्ल्युजन झालाय. तर त्यानंतर प्राप्ती आता 1 महिनाभर आमच्यासोबत प्रॅक्टिस करतेय आणि आता बेसिकली त्यांनी कमबॅक केलाय प्रॅक्टिस मध्ये. याच्या अगोदरही ती येत होती, पण एक असं म्हणजे सुट्टी मिळाली की या पळत या प्रॅक्टिस करा, म्हणजे तेवढा इम्पॅक्ट नव्हता. आता 1 महिनाभर प्रॅक्टिस केल्यानंतर तुला काय डिफरन्स जाणवतंय, तुला काय वाटतंय, अँड हाऊ इज प्रॅक्टिस? डिफरन्स जाणवतोय ह्याच्यापेक्षा मला हे बोलायला आवडेल की मी प्रॅक्टिस करायची आहे ह्या गोष्टीसाठी नेहमी एक्सायटेड होते जेव्हापासून मी जॉईन केलं आणि जेव्हापासून मला किक बॉक्सिंग, कराटे किंवा कुठलंही मार्शल आर्ट्स आवडायला लागलंय. तर सिरियलच्या मध्ये मला वेळ नाही मिळायचा, बट एखादी सुट्टी मिळायची तेव्हा मी लगेच प्रॅक्टिसला यायचे. अँड आय एम ऑलवेज एक्सायटेड जेव्हा मला प्रॅक्टिस करायची असते, कारण मला खूप आवडतं. ॲक्च्युली आमचं जे क्लासचं एन्व्हायरमेंट आहे ते खरंच खूप फन, लव्हिंग आणि खूप छान प्रॅक्टिस होते, स्ट्रिक्ट प्रॅक्टिस होते. बट त्यासोबतच माझे सगळे लाड करतात क्लासमध्ये. त्यामुळे मला माय क्लास इज माय सेकंड होम. तर मला खूप छान वाटतं. आणि आता जसं सिरियल संपली आहे तर मी कंटिन्यू रोज सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस करते. तर मला खरंच खूप 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 छान वाटतंय. आणि आय डोंट नो नेक्स्ट प्रोजेक्ट पर्यंत मी किती दिवस अजून प्रॅक्टिस करू शकणार आहे, बट येस मी कंटिन्यू येत राहील. सो प्राप्ती, हे तुझे आता सुट्टी तर आपली चालू आहे मध्यंतरी आणि आपल्याला माहित नाही कधी, बट देन व्हॉट विल यू से की आपलं कॅम्प तुला अटेंड करता आला आपला SSKK चा जो आता नुकतेच झालाय आणि त्याचे पण व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत. तर हा कॅम्प तुझ्यासाठी किती इम्पॉर्टंट होता, हा ब्रेक तुझ्यासाठी किती इम्पॉर्टंट होता, आणि या कॅम्प मध्ये जे काय झालं आणि जर तू नसती त्या कॅम्प मध्ये तर काय तुझी परिस्थिती असती किंवा काय तू विचार केला असता? ॲक्च्युली माझं कंटिन्यू हेक्टिक शूट असतं सिरियलचं, डेली सोपचं, तुम्हालाही माहिती आहे. बट त्याच्यानंतर हे जे 3 दिवसाचं जे ब्रेक घेतलेलं मी कॅम्पसाठी, ते दॅट वॉज मच नीडेड. कारण आम्ही तिथे खूप गोष्टी शिकतो. मार्शल आर्ट्सचे सगळे फॉर्म शिकवले जातात. आता इथे तुम्हाला फक्त कराटे आणि किक बॉक्सिंग दिसत असेल, बट त्याच्याशिवाय बरेचसे फॉर्म शिकवले जातात. मी तिथे जाऊन क्रिकेट शिकले, फुटबॉल शिकले, बास्केटबॉल शिकले, अजून खूप सारे स्पोर्ट्स शिकले. आम्ही स्विमिंग करायचो. सो यु नो ते 3 दिवसाचा कॅम्प म्हणजे इट्स काइंड ऑफ अ थेरपी. खूप पीसफुल वातावरण आहे तिथे, खूप छान वाटतं. भिजतो आम्ही पावसात. तर जर मला हे करायला मिळालं नसतं तरीही मला माहिती आहे मी 1 दिवस तरी नक्की मॅनेज केला असता, बिकॉज वे देर इज अ विल देर इज अ वे. बट मला खरंच खूप छान वाटलं आणि आय होप की समजा माझा नेक्स्ट प्रोजेक्ट चालू होईल, मी नेक्स्ट इयर सुद्धा जॉईन करू शकेन हे कॅम्प. ओके. अँड लाईक आता तू कमबॅक केलंयस आणि तू करतेयस प्रॅक्टिस आणि ते तर होत राहील, बट देन व्हॉट वॉज युअर चॅलेंज फॉर प्रॅक्टिसिंग बॅक? बिकॉज इनिशियली जेव्हा तू प्रॅक्टिस करत होती यू वर consistently complains about things कि I'm not able to do this or that. So I want you to explain that कि working back with this professional life, how can you deal with those things? Okay, so when I started practicing again, माझ्यात खरंच 0% स्टॅमिना होता, 0% एनर्जी होती. बिकॉज आफ्टर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम, ऑलमोस्ट आफ्टर 1.5 year, आय स्टार्टेड प्रॅक्टिसिंग अगेन. आणि
त्यात म्हणजे ना रनिंगची प्रॅक्टिस ना कसली प्रॅक्टिस, अचानक आपण प्रॅक्टिस स्टार्ट करतोय आणि आत्ता जुलैमध्ये स्टेट्स आहेत, ते सुद्धा मला अटेंड करायला मिळणार की नाही आय डोंट नो, कारण नवीन प्रोजेक्टमुळे नाहीही मिळू शकतात. बट माझं असं होतं की मला परत खेळायचं आहे, आय वॉन्ट टू प्ले, आय वॉन्ट टू विन मेडल्स, आणि मला त्या लेवलचं खेळायचं आहे. बट माझ्यात म्हणजे मला दिसतच नव्हतं, मला वाटलं पण नव्हतं की मी 1% पण प्रॅक्टिस करू शकते किंवा कम्पीट करू शकते. बट विघ्नेश सर आणि उमेश सरांनी दे बोथ मेड शुअर की मी प्रॉपर प्रॅक्टिस करेन, आणि त्यांनी खूप बारकाईने माझ्यावर लक्ष दिलं. आणि पहिले तर त्यांनी समजून घेतलं की मतलब प्रॉब्लेम काय आहे, की इतक्या दिवसांनी आली आहे तर बोलतात ना एनर्जी कमी झाली आहे, सवय नसते, फक्त सकाळी उठायचं, शूटला जायचं, काम करायचं, रात्री यायचं, यात वर्कआउट तर आम्हाला करायला जमत नाही. त्यामुळे त्यांनी बेसिक्स पासून पुन्हा सुरुवात केली आणि त्या 1 मंथमध्ये पूर्ण कव्हर अप केलं. आणि आता तर सर तुम्ही सांगू शकता की मी कशी प्रॅक्टिस करते, मैं तो खुद तारीफ नाही कर सकती. तर जसं मी आता तुम्हाला सांगतोय, हेनी तर आपले जे तिचं मत आहे आणि ते सगळं मांडलं, पण त्याशिवाय मला बोलायला आवडेल की प्राप्ती जे तिच्या वर्क आज होते त्यावेळी पण आमचं मध्ये मध्ये कधी बोलणं व्हायचं, कधी ती क्लासची अपडेट्स घ्यायची, काय चाललंय काय नाही. सो अदर देन लिव्हिंग क्लास की लाईक तिला येता नाही येते, पण ती तरी आमच्याबद्दल अपडेट्स ठेवायची, क्लासबद्दल अपडेट्स ठेवायची. एक्झाम्स, बेल्ट एक्झाम्स असतात, ते प्रत्येक एक्झाम्स ती काही ना काही करून मॅनेज करून यायची. कधी व्हिडिओ सेशन्स करायची की बाबा मी हे व्हिडिओ मध्ये बरोबर करताय नाही करतोय, तर त्याबद्दल ते डिटेल्स ठेवणं, आपल्या स्वतःला करेक्ट करणं, अपडेट करणं, स्पोर्ट्स असो किंवा कोणताही, लाईक तुम्ही कोणत्याही क्षेत्रात पुढे व्हा, तुम्हाला अपडेटेड राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर ते ती करत होती. त्याशिवाय ऍज अन पर्सन ती खूप हार्डवर्किंग आहे. तिच्या कामातून तर तुम्ही बघूच शकतात ते. तर त्याशिवाय स्पोर्ट्समध्ये आणि एक शेड्यूल असा असतो जो ह्यांचा लाईफ आहे, इट्स व्हेरी चॅलेंजिंग, व्हेरी हार्ड. लाईक तुमचं काम कधी चालू होतंय, कधी एंड होतंय, काही गोष्टीचं लाईक आय फील व्हेरी ब्लेस्ड व्हेन आय सी हर. मला माहिती आहे मला सकाळी या टायमाला उठायचंय अँड व्हेन आय एम गोना स्लीप, मला माहिती आहे ते. तर त्यासाठी लाईक हॅट्स ऑफ फॉर दोज थिंग्स. अँड आफ्टर coming back, doing this, covering up everything in 15 days, I'm actually really proud of you. And Thank you, also like आपला जो मेन निमित्त आहे ते तर तू ऑलरेडी इंट्रोड्यूस करत होतीस, तर आय वॉन्ट यू टू स्पीक अबाउट इट. हो, आज आहे जागतिक ऑलिम्पिक दिवस, आणि प्रत्येक स्पोर्ट्स पर्सनसाठी हा खूप इम्पॉर्टंट दिवस आहे. त्या निमित्ताने आम्ही इंटरव्ह्यूज घेतोय. आता तुम्ही जसं इंटरव्ह्यूज बघितले असाल की आम्ही छोट्या छोट्या मुलांचे आमच्या क्लासमधल्या इंटरव्ह्यूज घेत होतो, आणि आता माझे सर माझा इंटरव्ह्यू घेत आहेत. तर ऑफकोर्स जेव्हा आपला इंटरव्ह्यू कोणी घेत असेल तर नर्वसनेस होते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. SSKK या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. आणि थँक्यू माझ्यासाठी हे कन्क्लूड करून